नाशिकच्या कॉर्पोरेट जिहादबाबत ठाकरे गप्प का असं भाजपनं ठाकरेंना थेट विचारलेलं आहे। नाशिकच्या कॉर्पोरेट जिहाद संदर्भात ठाकरे गप्प का असा प्रश्न उपस्थित केला गेलाय। भाजपनं हा प्रश्न उपस्थित केलाय। नाशिक आयटी धर्मांतर प्रकरणामध्ये कुठे गेली उबाठा शेपूट घालून? कुठे गेली महाराष्ट्र निर्माण सेना? आमच्या गावात, आमच्या शहरामध्ये आमच्या हिंदू मराठी मुलींवरती बलात्कार झाले, त्यांची छेडछाड झाली, त्यांच्यावरती अश्लील शेरेबाजी झाली, त्यांच्या धर्मपरिवर्तनाचा प्रयत्न झाला, धर्मपरिवर्तन केलं गेलं, मात्र हिंदूंच्या नावावरती मत मागणाऱ्या, मराठीच्या नावावरती मत मागणाऱ्या या राजकीय पक्षांना नाशिककरांवरती झालेला हा अन्याय दिसला नाही का? एक नाशिककर म्हणून मला या सगळ्याचं खूप वाईट वाटतंय की मत मागायच्या वेळेला हिंदू आणि मराठी अस्मिता तुमच्या जाग्या होतात, आता आमच्या लेकी बाळींचं जबरदस्ती धर्म परिवर्तन होत असताना उबाठानं का शेपूट घातली? मनसे का काही बोलत नाहीये? का तुम्ही रस्त्यावर उतरत नाहीये? या सगळ्यातनं एक गोष्ट सुद्धा नाशिककरांनी आणि देशातल्या हिंदूंनी लक्षात घेण्यासारखी आहे। एकाही देशामधल्या मुस्लिम धर्मगुरूनं, मुस्लिम राजकीय नेत्यानं या जबरदस्ती धर्मांतराचा निषेध केलेला नाही। आम्हाला अक्कल ज्ञान पाजळणाऱ्या सोशल मीडियावरती बरळणाऱ्या लोकांनो, ही भीती बाहेर आहे, इतर लोक वाईट आहेत। आता हे सगळं तुमच्या घरापर्यंत, तुमच्या दारापर्यंत आलेलं असताना ज्यांना फक्त तुमची मतं हवी आहेत, उद्धव मामू नाशिकला आता मतं मागायला याल ना, हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावरून तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो आणि मातांनो असं म्हणायचा अधिकार मनसेलाही नाहीये आणि उद्धव ठाकरेंना देखील नाही।